अपडेट न्यूज। नेरमध्ये ऑपरेशन प्रस्थानचा डंका, 800 विद्यार्थिनींनी घेतले स्वसंरक्षणाचे धडे। नेर यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांचा विशेष उपक्रम। वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ऑपरेशन प्रस्थान हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे। याच मोहिमेअंतर्गत नेर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांमधील सुमारे 800 विद्यार्थिनींना विशेष प्रशिक्षण देण्यात आले। या उपक्रमात केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर प्रत्यक्ष मैदानावर मुलींना सक्षम करण्यात आले। मुलींना मार्शल आर्ट्स आणि कराटेचं विशेष प्रशिक्षण देऊन शारीरिकदृष्ट्या सक्षम करण्यात आले। महिलांविषयक कायदे, सायबर सुरक्षा आणि नागरी शिस्तीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। व्यसनमुक्ती आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आले। सध्याच्या काळात गुन्हेगारीचं स्वरूप बदलत असताना प्रत्येक मुलीनं स्वतःचं रक्षण करण्यास समर्थ असावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे। ऑपरेशन प्रस्थानमुळे विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वासाचं वातावरण निर्माण झाले असून पोलीस दलाच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे। पण ऑपरेशन प्रस्थान म्हणून मे 2025 मध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये मी चालू केलं आहे। याच्यामध्ये 2 दिवसच्या ट्रेनिंग असतात मुलींना। त्याच्यामध्ये कराटे प्रशिक्षण आणि क्लासरूममध्ये त्याच्या ड्रग्सच्या बद्दल, कायद्याच्या बद्दल आणि ट्रॅफिकच्या बद्दल आणि हेल्थ अँड हायजीनच्या बद्दल अशा वेगळ्या सब्जेक्टच्या बद्दल त्यांना शिकवण्यात येत आहे। आता तुम्ही बघितलं तरी मुली किती म्हणजे चांगला, किती हॅपी, खुशी आहे ते क्लिअरली दिसतात। आज नेरमध्ये आपण 9 शाळांमध्ये टोटल 900 मुलींना प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। याच्या पकडून टोटल यवतमाळ जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आम्ही 9000च्या वरती मुलींना ऑपरेशन प्रस्थानच्या अंतर्गत त्यांना ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। याच्यामुळे पोलीसच्या आणि मुलींच्या आपल्या शाळेच्या सोबत आणि मुलांच्या सोबत हे संपर्क वाढवलेला आहे। आणि त्याच्यामध्ये जो छोटा मोठा कंप्लेंट जो मुली आतापर्यंत आपल्याला देण्यासाठी यायचं नव्हता, आता ते पुढे येऊन पण देतात। आपला मुख्य उद्देश त्याच्यामुळे जो पुढे जाऊन काही घटना होण्याची शक्यता असू शकतात हे नक्की थांबणार आहे। आणि जो एक हेसिटेशन असतात म्हणजे पोलिसांना सांगायचे का नाही, ते पण हेसिटेशन आता पूर्ण झिरो झालेलं आहे। त्यांना आम्ही सांगितलेलं आहे पोलीस म्हणजे तुमच्या भाऊसारखं आहे, दादासारखं आहे। तेव्हा पण तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन तुमच्या तक्रार देऊ शकतात। आम्ही 100% तुमच्यासाठी आम्ही उपस्थित आहे म्हणून त्यांना क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे। आणि तुम्ही क्लिअरली तुम्हाला पण सर्वांना दिसलेलं आहे। आणि थँक्यू। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.